आणि संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातल्या आरोपींची नवनवीन माहिती रोजच्या रोज समोर येते। हे सगळे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचंही उघडकीस आलंय। प्रत्येकावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे या आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आता जोर धरतेय। खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी ही गुन्ह्यांची यादी काही संपत नाही। असे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद त्या 8 जणांवर आहे। संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर एकापेक्षा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं समोर आलंय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल आहेत। विष्णू चाटेवर 2, सुदर्शन घुलेवर 19 गुन्हे दाखल आहेत। धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल असतानाही त्याला पिस्तूलचा परवाना देण्यात आला। एवढंच काय, कराडला पोलीस संरक्षण सुद्धा देण्यात आलं। त्यावरून तुम्हाला कराडच्या राजकीय वजनाचा अंदाज आला असेल। तर संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणातील आरोपीही अट्टल गुन्हेगार आहेत। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। यामध्ये सुदर्शन घुले याच्यावरती 19 गुन्हे दाखल आहेत। त्यातले अनेक गुन्हे हे गंभीर गुन्हे आहेत। मात्र तरी देखील हा आरोपी मोकाट का होता, त्याच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई का केली नाही, असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। सुधीर सांगळींवर 2 गुन्ह्यांची नोंद आहे। प्रतीक घुलेवर 5, जयराम चाटेवर 3, महेश केदारवर 6, कृष्ण आंधळेवर 6, सिद्धार्थ सोनवणेवर 1, सुदर्शन घुलेवर 19 आणि विष्णू चाटेवर 2 गुन्हे दाखल आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयाने जो नोंदवलेलं निरीक्षण आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। संघटित गुन्हेगारी करून बीड जिल्ह्यामधले उद्योगधंदे यांना देखील त्रास दिलं जात असल्याचं देखील निरीक्षण सरकारी वकिलांनी मांडलं होतं। त्यामुळे एकंदरीतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या सर्व गुन्हेगारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येला अंजाम दिलाय। दोन्ही गुन्ह्यातील आरोपींची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी असे 2 वेगवेगळ्या प्रकरणांचा सीआयडी कडून तपास केला जातोय। या दोन्ही प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे का याचा शोध घेतला जातोय। आरोपींची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होणार आहे का, हे आगामी काळात स्पष्ट होईल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि या प्रकरणातले 3 आरोपी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या तिघांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। तर विष्णू चाटेला खंडणीच्या गुन्ह्यात 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यावेळी दोनही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला। तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हत्येच्या संदर्भातल्या शस्त्रांची माहिती देत आरोपींना घेरण्याचा प्रयत्न केला। आणि मंत्री